ओके 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 मोठा गेम झाला. हा आपला नवीन मराठी स्पोर्ट्स रिलेटेड पॉडकास्ट आहे. या पॉडकास्ट चॅनलद्वारे आम्ही वेगळ्या वेगळ्या स्पोर्ट्सबद्दल बोलणार आहोत आणि त्याच्यासाठीच इंट्रोड्यूस करणार आहोत आम्ही आमचा पहिला एपिसोड ऑफ अ फुटबॉल बेस्ड पॉडकास्ट ज्याचं नाव आहे सॉकर खाल्लेला माणूस. कारण आमच्याकडे अजून कोणते पॉडकास्टची नावं नव्हती. ओमकार, सॉकर खाल्लेला माणूस काय आहे? सॉकर खाल्लेला माणूस जसं आपण ठरलं की एक प्रीमियर लीग पॉडकास्ट आहे जो मराठीत आपण करणार आहोत. ओके, दोन प्रश्न. मराठी का आणि प्रीमियर लीग का? मला या गोष्टीचं खूप कौतुक आहे की अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या लोक प्रमोट करताना मराठीत पहिल्यांदाच असं म्हणून करतात ना. त्याचं मला खूपदा असं वाटायचं की आपण पण काहीतरी मराठीत पहिल्यांदाच केलं पाहिजे. तर आता हा पॉडकास्ट फुटबॉलचा एक पॉडकास्ट आहे जो मराठीत होणार आहे आणि हा पॉडकास्ट इंग्लिश प्रीमियर लीग बद्दल आहे. आणि तो पॉडकास्ट आपण दोघं करत असल्यामुळे मला हेही वाटतं की हा मराठीतला पहिला असा फुटबॉलचा पॉडकास्ट आहे जो खरं तर इंग्लिशमध्येच होणार. मराठीतला पहिला इंग्लिश पॉडकास्ट सॉकर घेऊन येत आहोत. सॉकर खाल्लेला माणूस. बट नाही, म्हणजे बेसिकली ही आयडिया आपल्या दोघांना थ्रू आर लव्ह फॉर प्रीमियर लीगच आली. म्हणजे जेव्हा आपण ट्रिवियाबद्दल बोलायचं ना, फॉर एक्झाम्पल दर बुधवारी एकेकाळी जेव्हा ट्रिविया नाईट्स व्हायचे, जेव्हा लोक नीट गाडी चालवायचे, हो, आणि 17 वर्षाची लोक घरी जाऊन अभ्यास करायचे. हा असा टाइम आहे जेव्हा लोकांना बाहेर जायला मजा करायला यायची, पण त्याच्यावर पाबंदी झाल्यामुळे खूप पूर्वीचं वाटतं म्हणजे सगळं बोलायला. ऑलमोस्ट आमच्या काळी 2 महिन्यांपूर्वी हे सगळं व्हायचं. पण ट्रिविया नाईट्स होस्ट करायचो मी आणि बेसिकली दर बुधवारी बाय डिफॉल्ट आपण भेटायचो. आणि बुधवारी भेटल्यानंतर ऑब्व्हियसली आपलं जेवढं हॅपनिंग लाईफ आहे विकेंड्सवर बेसिकली ग्लूड इन फ्रंट ऑफ द टीव्ही. करेक्ट. म्हणजे एका स्पोर्ट्स टीमला घ्यायचं आणि त्यांच्या भवितव्यावरती आपला मूड ठरवायचा. हे जे एक वेगळंच दुखणं आपण बांधून घेतलंय, ज्याची खरं तर आपल्याला गरज नाहीये, पण आपण ते घेतलंय. नाही, पण कसं आहे, म्हणजे सुख आणि दुःख वगैरे सगळं त्या टीमशीच बांधून आपण म्हणजे आता ठरवलं. म्हणजे तो पॉइंटवर आपल्या बायकांना पण ठरवलं की हो, ह्यांचं आयुष्य अर्पण केलेलं आहे, यांना सोडून द्यायचं असतं. विकेंडला हे आपले नसतात. हो, नंतर महाग पडतं ते. पण तर ऑब्व्हियसली वेडनेसडेला भेटल्यामुळे आपण ज्या काही घडामोडी व्हायच्या प्रीमियर लीग मध्ये, हिट्स मिसेस आणि बेसिकली स्पर्स किती घाण खेळली हे डिस्कस करायचं. इट वॉज अ ग्रेट वे टू कॅच अप. म्हणजे आपण मुळातच तुझ्या क्विझेसमुळे भेटायचो आणि त्यानंतर कधी कधी स्पोर्ट्स क्विज असली तर खूप जास्त जिंकायचो पण. हो. आणि त्यानंतर चर्चा ही स्पोर्ट्सवरनं बेस्ड आहे की बघितलं का, मोठा गेम झाला तो बघितलं का, हे जे व्हायचं त्याच्यावरनंच तर नाव ठेवलंय आपण. आणि त्याच्यावरती मग एका पॉइंटला सुरू झाली चर्चा की ती कळायचं नाही की 11:15चे 1:30 कसे वाजलेत आणि आपण का 94 मधल्या कुठल्या तरी एका विम्बल्डनच्या मॅच बद्दल बोलतोय. विम्बल्डन म्हणजे टेनिसवालं विम्बल्डन नाही, AFC विम्बल्डनच्या कुठल्या तरी एका गेम बद्दल का बोलायला लागलोय याचा संदर्भच लागत. एकदा तर म्हणजे आपल्याला बोर होत होतं म्हणून आपण आपल्याला 200 टीम्स प्रीमियर लीग किंवा इंग्लिश फुटबॉल पिरामिडच्या किती टीम्स ची नावं सांगता येतील. 192ला पोहोचलेलं मला आठवतंय अजून. 192. आणि बेसिकली ते म्हणतातच ना, म्हणजे इफ अ ग्रुप ऑफ मेन कम टुगेदर, त्यांचं आवडता पास टाइम तोच आहे की रॅन्डम कोणत्या तरी स्पोर्ट्स प्लेअरचं नाव घ्यायचं फक्त. त्याने काय कर्तृत्व केले तर, फॉर एक्झाम्पल आता आजही कोणाचाही आवडता टॉपिक इज रोरी डेलॅपचा थ्रो. स्टोक सिटीचा एक प्लेअर होता रॉरी डेलॅप. हे म्हणजे ओजी प्रीमियर लीग फॅन्सना माहिती, जे आजकाल मॅन सिटीचे फॅन्स आहेत त्यांना माहित नसणार कारण ते त्याचा मुलगा माहिती. तर रॉरी डेलॅपचा थ्रो म्हणजे आज पण आपण फुटबॉल खेळलो, जे काय जमतं, गुडघे पाठ तुटल्यामुळे कोणी जास्त लांब फेकला तर त्याला हे रोरी डेलॅप हेच म्हणतात आजही. सो म्हणजे तो रॅन्डम रेफरन्स, रोरी डेलॅप असा रॅन्डम रेफरन्स घेऊन आपण त्याच्यावर रिफ करतो. किंवा म्हणजे रियन ब्रूस्टर वगैरे काही. तर
छंद बेसिकली प्रत्येकाचा एक तो समय 2013-14 मधला स्वान्झीचा प्लेअर मिचू म्हटल्यानंतर एक आठवतं की एक तो एक मंडेला इफेक्ट असतो ना की त्या वर्षी त्याच्याबद्दल इतकं ऐकलेलं असतं की आपण त्या एका वर्षामुळे त्याला लेजंड हा स्टेटस दिलाय. आणि इट्स जस्ट 15 गोल्स फॉर अ टीम दॅट फिनिश्ड इन जस्ट द टॉप हाफ. दिस इज व्हॉट आय मेंट बाय इंग्लिश पॉडकास्ट आहे मराठीतून. फॉर एक्झाम्पल वी रिमेंबर प्लेयर्स लाईक अँगल रँगल, कारण त्याचं नाव फनी होतं. करेक्ट. त्याने आयुष्यात काय केलं का नाही, पण त्याचं नाव फनी होतं. मी इंग्लिश फुटबॉल फॉलो केल्यानंतर हे पण होतं की तुम्हाला तुमचं स्पेलिंग खूप सुधारतो. कारण आता आपण दोघंही आर्सेनल फॅन्स आहोत, तर आपल्याला चेचनी मध्ये 2 झेड असतात आणि एस आणि सी पण असतात हे माहिती आहे ना. पण त्याच्यामुळे आपण शेजवान सॉस हे स्पेलिंग करेक्ट. शेजवान बिजवान सोपी आहे ती स्पेलिंग. शेजवान बिजवान पॉपस पण जमतं की आपल्याला. पास्ता कोकोलोस. ठीक आहे, त्याचं नको ट्रॉमा नको ना. पण एनिवे भांडी घासण्याचा नाही, आम्हाला सॉक्राटिसचा ट्रॉमा आहे. आम्हाला फक्त कप घासायला आवडतं. स्पर्सना ते पण नाही जमत. कप्सच घासायला, ते फक्त शेल्फ साफ करून ठेवतात. ते आजकाल केनचं तेच काम झालंय. आता तो बाहेरला पण ते फडका घेऊन गेला वाटतं त्याचा. केन बद्दल नको बोलायला, आपण तो सोडून गेला लीग आपली. पण एनिवे ऑल्सो स्पीकिंग ऑफ दॅट, आपण स्पेसिफिकली प्रीमियर लीग बद्दल बोलणार आहोत. येस. आणि त्याचं कारण हे आहे की आय थिंक आपल्या दोघांसाठी इट्स सेफ टू से की आपण दोघांनाही साधारण लेट 90s मध्ये आपण बघायला लागलो. साधारण 8-9 वर्षाच्या असताना साधारण आपण बघायला लागलो. आणि त्याचं कारण दोघांचंही खूप वेगळं आहे, पण वी बोथ फाउंड द सेम टीम बेसिकली. आणि ते चिकटलंय आता की आता त्याची आपल्याला मोर दॅन एनिथिंग त्याची सवय झाली आहे की आयुष्यात ऑगस्ट ते मे काय होतं, तर दर वीकेंडला आर्सेनल फुटबॉल खेळते आणि आपण ते बघतो आणि ते झालंय. आणि अगेन एक पॉइंट आहे, म्हणजे आर्सेनल फॅन्स असल्याचा फायदा स्लॅश नुकसान, म्हणजे आपण जिंकलो तरी नाही पुढच्या आठवड्यात काय सांगता येत नाही अशाच ऍटिट्यूडने लाईक ते 1 वर्ष काढतो की नाही जिंकलो तरी खुश नाही व्हायचं. इट इज अ लाईफ लेसन. करेक्ट. म्हणून लाईफ लेसन शिकायचे तर मॅन सिटी फॅन्स बनू नका. जिंकणारी टीम फॉलो करणं खूप सोपं असतं. माझ्या आजूबाजूचे खूप मित्र आहेत जे मँचेस्टर युनायटेड फॅन्स आहेत, कारण ते जिंकायचे. तुम्हाला सांगता येत नाही, एका पॉइंटला ते थांबलं ना की मग आपल्या आयुष्याचं करायचं काय, जे आता होतंय. मँचेस्टर युनायटेड फॅन्स त्यांची सेल्फ एस्टीम इतकी वाढली होती की आता ह्या रिकामेपणाचं करायचं काय हा प्रश्न त्यांना पडतच असेल. नाही, माझा मुद्दा हा होता की प्रीमियर लीग पॉडकास्ट का, तर झालंय आता 32 वर्ष राहिलोय त्या एका कल्चरल एंटिटी बरोबर, आणि आता आवडतं. आणि आता झालीये इमोशनल इन्व्हेस्टमेंट झाली आहे, टाइम इन्व्हेस्टमेंट एवढी झाली आहे की नाही आता बाकी लीग्स फार बघितल्या जात नाहीत. म्हणजे माहिती असतं फुटबॉल आवडत असल्यामुळे ओव्हरऑल की जगात काय चाललंय, देशात काय चाललंय, ISL काय आहे, आय लीग काय आहे, त्याचं पॉलिटिक्स वेगळं आहे, ते सगळं जाऊ देत. पण बोलायला जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा आम्ही ह्याच्याबद्दल बोलतो आणि वी वॉन्ट मोर पीपल टू बी अ पार्ट ऑफ दिस कॉन्व्हर्सेशन की दर बुधवारी हे करायचं जर होतं तर अपलोडच करू. हा एक विचार. That's monetizing. Not that we have producers, but hey, we are inviting producers. प्रोड्युसर्सची आम्हाला खूप गरज आहे. इथे बघा केवढी एम्प्टी स्पेस आहे, तुमच्या लोगोज साठीच ठेवलेली आहे आम्ही इथे. एनिवे, पण पॉइंट बिंग प्रीमियर लीग, आणि आपण एवढे त्या कल्चरमध्ये घुसलेलो आहे टू अ पॉइंट वेअर आज आपल्याला इंग्लंडचं जॉग्रफी फुटबॉलमुळे माहिती. बरोबर आहे. आणि इस्लिंग्टन मध्ये काय चालू आहे हे आपल्याला आर्सेनल फॅन्स आहे म्हणून माहिती. आणि आपणच नाही, म्हणजे टू अ पॉइंट वेअर देर आर सो मेनी मराठी प्रीमियर लीग फॅन्स. आता एक्झाम्पल देऊ तर माझी बायको, ती फुटबॉल एवढं रिलिजियसली फॉलो करायची नाही, पण ती जेव्हा शिकायला इंग्लंडला होती, ती एका शहरात होती मी सांगतो, आणि तिने एक मॅच बघितली तिथे तिकडच्या स्टेडियमवर जाऊन, कारण तिकडे स्टुडंट युनियन नावाचा प्रकार असतो जिकडे तिकीट खूप स्वस्त मिळतात स्टुडंट्सना. हे वरतीच असणार आहे. हो, हे वरतीच, हे अप नॉर्थच होतं. आणि ती म्हणाली ते ऍटमॉस्फिअरच्या मी प्रेमात पडले आणि म्हणून मी त्या क्लबच्या प्रेमात पडले आणि मी शहराच्या प्रेमात होतेच, आणि त्याच्यामुळे मी आता फुटबॉल फॉलो करायला लागले. करेक्ट. ते शहर होतं न्यूकासल, ते स्टेडियम होतं सेंट जेम्स पार्क, आणि तो गेम होता 2-0 चेल्सी.
पापिस सिसेने जे हरवलेलं चेल्सीला, मोरिनियोचा गेम होता आणि ती म्हणाली सेंट जेम्स पार्क जेव्हा मोरिनियोला शिव्या घालत होतं, मला असं आतून खुशी होतो. लाईक वन थिंग लीड्स टू अनदर. आणि हे होतंय की तुम्ही गेला होतात आणि तुम्हाला 30,000 लोक एकत्र काहीतरी चॅन्ट करतायत, त्या एनर्जीच्यात आणि त्या ओव्हरऑल जोशात तुम्हाला मजा यायला लागते. आणि नाव फॉर सम रिझन तुम्हाला अँथनी गॉर्डनला चिअर करावं लागतं. हो इसाक आहे बाबा तिचा फेवरेट, इसाक का पहिला नंबर. हा तर पण तेच म्हणजे असे बरेचसे फॅन्स असतात, स्पेशली मराठी फॅन्स आहेत, कारण आपल्या इकडनं मराठी स्टुडंट्स एवढे जातात इंग्लंडला शिकायला. आणि भले ते आधी फुटबॉल फॅन्स नसतील पण एक युनिव्हर्सिटी कल्चर असतं किंवा एक ग्रुपचं कल्चर असतं, ते सगळे कम्युनिटी, एव्हरीवन वॉन्ट्स टू बी अ पार्ट ऑफ अ कम्युनिटी. तर ते फुटबॉल मॅचेस बघतात, ते त्या प्रेमात पडतात आणि डिसाईड करतात आजपासून हा माझा क्लब. करेक्ट तसं. आणि ते ऍक्च्युली अबाउट दिस डेनिस बर्कहॅमचं एक खूप चांगलं वाक्य आहे की वेन यू पिक अ टीम दॅट यू वॉन्ट टू सपोर्ट, यू डोंट डू इट बिकॉज, आता हे मी मराठीत कसं ट्रान्सलेट करून मला पण ते डेनिस बर्कहॅम मराठीत कुठे बोलले ना. करेक्ट, तो आय थिंक डच मध्ये बोलला होता आणि ते चुकीचं इंग्लिश ट्रान्सलेट पण झालेलं असू शकतं. पण तो म्हणला होता की जेव्हा तुम्ही एक टीम ठरवता की ही माझी टीम, तेव्हा तुम्ही ते जिंकतायत म्हणून किंवा त्यांचं हे रंग छान आहेत किंवा प्लेयर कुठला तरी आवडला म्हणून नाही ठरवत, पण तुम्हाला कुठेतरी तुम्ही सापडता त्या टीम मध्ये. तुमची पर्सनॅलिटीची मॅच होणारी टीम असते आणि दॅट समहाव मेक सेन्स टू मी. कारण आर्सेनल जी माझी फेवरेट टीम आहे, त्यांचं क्लब स्टेटमेंट इज विक्टोरिया कॉन्कॉर्डिया क्रेसिस, विच इज लॅटिन फॉर विक्टरी थ्रू हार्मनी. आणि आय डोंट नो मोर सोशलिस्ट थिंग दॅन दॅट. जिंकायचं तर सगळ्यांनी जिंकायचं ना, काही हे फुटबॉल मध्ये नाही, पण सगळे सडनली एक मराठी पॉडकास्टला केरळचे भरपूर सपोर्टर्स असतात. खाली मल्याळम सबटायटल्स मिळतील, बंगाली पण टाकू आम्ही. असलेले स्पॉन्सर्स पण गेलेले आहेत. एनिवे मूव्हिंग ऑन. मला टॉकिंग अबाउट हाऊ यू बिकम फॅन्स ऑफ समथिंग, आपली भेट ज्यांनी घालून दिली, आपला जो मित्र आहे तो स्वतः एक वेस्ट हॅमचा फॅन आहे, जो आहे इथला पुण्याचा कुठला तरी, आणि आता इंग्लंडमध्ये शिकायला गेलाय आणि तो राहत नाही आता लंडनमध्ये, कारण महाग असतं लंडन. पण तो वेस्ट हॅम फॅन आहे आणि तो कायम तो तितक्याच तिडकीने बोलतो वेस्ट हॅम बद्दल, जसे मॅन सिटी फॅन्स आम्ही जिंकणार आहे 4 बद्दल बोलतात. एव्हरी विक्टरी इज सेलिब्रेटेड, एव्हरी डिफीट इज फेल्ट टू द बोन्स. फॉर एक्झाम्पल, आपण त्याला चिडवण्यासाठी त्या दिवशी जेव्हा डेक्लन राईसने आपल्याला सांगितलं, आपण भात ऑर्डर केला, त्याच्यासाठी चिडवण्यासाठी त्याला भात ऑर्डर केला आम्ही, आणि तो रडला. आणि आम्हाला वाटतं तुम्हाला माहित नाही तुम्ही काय केलेलं आहे वगैरे. सो तसे पॅशनेट फॅन, आणि अशा फॅनशी कनेक्ट करायचं आहे. म्हणजे असं नाहीये की आम्हाला तुम्ही फक्त फॉलो करा, नाही, तुम्हाला समजा शोवर येता आलं, वीड बी मोर दॅन हॅपी की तुमच्या टीमचं त्या वीकमध्ये काय हालत होती. एस्पेशली तुम्ही एव्हर्टन फॅन असाल तर नक्कीच या प्लीज, कारण तुमची दर आठवड्याला 3 पॉईंट गेल्यावर तुमचे 10 पॉईंट जातात. हा, म्हणजे नॉर्मली काय होतं, तर तुम्ही मॅच हरला की तुम्हाला पॉईंट्स मिळत नाही. हा, मग असलेले पॉईंट काढून घेणं हे जरा अति चालू झालंय. आता हे नवीन, आता नवीन कंडिशन आली आहे ना, आता नवीन प्रीमियर लीग चालू होतानाच चान्सेस आहेत की एव्हर्टन इज गोइंग टू स्टार्ट इन द निगेटिव्ह. हा, म्हणजे मोटिवेशन देऊनच चालू, मोटिवेशन चांगले खेळू आम्ही. सो एनिवे, पण असे बरेचसे वेगळ्या वेगळ्या क्लबचे फॅन्स आहेत, त्याला मला कनेक्ट करायचं आहे, मला त्यांना शोवर आणायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि फक्त टॉप 6चे नाही, इप्सविच टाउन वगैरे जे आपण म्हणलं होतं की आपण सुरुवातीला म्हणलं की या पॉडकास्टचा सक्सेस काय आहे. तर या पॉडकास्टचा सक्सेस माझं म्हणणं आहे की इट्स दॅट की कोल्हापूरमध्ये जर कोणी इप्सविच टाउनचा फॅन असेल, इप्सविच टाउन जे आत्ताच प्रमोट होऊन आलेत परत बऱ्याच वर्षांनी, आय थिंक मी लहान असताना कधीतरी लीग मध्ये खेळले होते. शेवटचे रेलिगेट झाले 2002-03. मला पॉल डिकोव्हने आर्सेनल अगेन्स्ट गोल मारलेला आठवतं. पण अपार्ट फ्रॉम दॅट आय डोंट थिंक की इप्सविच टाउनचे आत्ता फॅन्स असतील, पण यू नेव्हर नो की 2016 मध्ये ही लीग जर लेस्टर जिंकू शकते, आणि जेमी वार्डीचे टी शर्ट घालून लोक पुण्यात फिरताना दिसतात अजून, तर इट्स आय वुड लव्ह टू सी असं कुठल्या तरी स्मॉल टाउन मधनं एक इप्सविच टाउनचा काय लियम डेलापचा शर्ट घातलेला माणूस आपल्या पॉडकास्टवर आला, तर दॅट इज द सक्सेस. की मला पूर्ण परमिएट व्हायचंय मराठी प्रीमियर लीग फॅन कल्चरमध्ये. या एपिसोडचा पर्पज आपला खूपच वेगळा आहे. दिस इज नॉट हाऊ द पॉडकास्ट इज गोइंग टू बी. आपण हा एपिसोड करतोय जस्ट लोकांना सांगायला की गाईज हा मी करणार आहे, तुम्ही बघा वगैरे, हे सगळं करायचंय.
आणि तुम्हाला हेही सांगायचं की पुढच्या लाईक आमच्याकडनं एक्सपेक्ट काय करायचं, सॉकर खाल्लेला माणूस हा शो काय आहे. सॉकर खाल्लेला माणूस हा एक फॅन शो आहे. म्हणजे बेसिकली आपण पंडित नाही, आपण गॅरी नेव्हिल नाही, आपण जेवी गॅरेगर नाही. आपण ज्या वीकेंडला जे गेम्स झालेले आहेत ते फक्त बघून डिस्कस करणार. जे हायलाईट पॉईंट झालेले असणार किंवा बाय डिफॉल्ट लिव्हरपूलने वारने काहीतरी काशी घातलेली असणार ते डिस्कस करणार. हे सगळे इन्सिडेंट्स गेम वीकमध्ये जे काय झालेले आहेत आपण गेम्स डिस्कस करणार आहोत. हा बेसिक उद्देश आहे पॉडकास्टचा. सेकंडली पण आपण अॅनलाइज नाही करणार. आपण तुम्हाला XG आहे आणि XG म्हणजे काय आणि त्याचं नॉन पेनल्टी XG काय आहे आणि ऑक्टाजोचे स्टॅट्स काय म्हणतायत हा आपला उद्देश नाहीये. आपला उद्देश फिलिंग आहे. फिलिंग. तर पॉईंट बिंग त्या आठवड्यातल्या काही मजेशीर गोष्टी झाल्या असतील तर त्या, काही इम्पॉर्टंट गोष्टी झाल्या असतील तर त्या, आणि त्याचा रेपरकशन्स काय आहेत, ट्रेंड्स काय येत आहेत की कुठली तरी टीम गेली 6 आठवडे जिंकतच नाहीये, कुठली तरी टीम अवे गेम हरतच नाहीये, यातलं काय जे काय होत असेल त्याचे ट्रेंड्स आणि त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे गोईंग फॉरवर्ड. येस. आणि त्याच्यात थोडासा जरी आपला हे असेल, म्हणजे जेवढं आम्हाला फुटबॉल कळतं तेवढं तर आम्ही सांगूच तुम्हाला. आम्ही उगाच आव नाही आणणार आहोत की आम्हाला खूप येतं. आम्हाला जेवढं येतं त्याच्याबद्दल आम्ही बोलणार आहोत. जे आम्ही बघितलं ते डिस्कस करणार आहे. सिम्पल इज दॅट. हाऊएव्हर द अदर पार्ट ऑफ द पॉडकास्ट म्हणजे ज्या एलिमेंटवर आम्ही बेसिकली कनेक्ट करतो, एव्हरी वीक दर आठवड्याला आम्ही एक अनेक्डोट किंवा एक स्टोरी किंवा एक फॅक्ट जी प्रीमियर लीग म्हणजे फुटबॉल, इंग्लिश फुटबॉलमध्ये, कारण प्रीमियर लीग तर 92 पासूनच आहेत. इट इज नॉट दॅट ओल्ड. पण फुटबॉल लीग मध्ये झालेली कोणती तरी एक फन ट्रिव्हिया जी कोणाला माहित नसेल किंवा कोणाला माहिती असेल तर काहीतरी एक फन एलिमेंट आणि एक स्टोरी घेऊन येणार आहे. इनफॅक्ट टू अ पॉइंटवर कधी कधी मी हा प्रश्न म्हणून ओमकारला विचारणार आहे. त्याला जमलं तर नथिंग लाईक इट, त्याला जमलं तर प्रोड्युसर साहेब म्हणाले त्याला ऑन द स्पॉट बोनस, नाही जमलं तर मला बोनस. सिम्पल इज दॅट. कमिट केलेलं आहे प्रोड्युसरने आमच्या. आणि तसंच आय थिंक मी पण करेन हे. बट आय वुड लाईक टू लुक ॲट हिलेरियस स्टोरीज. आणि कारण शेवटी तिथेच येतो आपण की या पॉडकास्टमध्ये कोण आहे तर आपण दोघं आहोत. फुटबॉल आवडतं, प्रीमियर लीग फुटबॉल आवडतं, कॉमेडी करायला खूप आवडते आणि दोघांनाही, आणि ट्रिव्हिया दोघांनाही आवडतं. तर तेच असणार आहे. आणि मला इनफॅक्ट हे पण वाटतं की एकदा का हा एपिसोड ऐकल्यानंतर मला असं वाटतं की कसे खूप लोक आपला पॉडकास्ट बघायला लागतील, ऐकायला लागतील ना, तर तेव्हा त्यांनाही सांगू की ते आपल्याला हे प्रश्न विचारले आणि आपण नेक्स्ट एपिसोड त्याची उत्तरं घेऊन येऊया. हो. फॉर एक्झाम्पल त्यांनी फक्त प्रश्न नाही विचारले की त्यांनी फक्त कॉमेंट सेक्शन मध्ये एक नंबर टाकला. त्या नंबरवरचे पण फॅक्ट्स आपण शोधून काढूया की तुम्ही म्हणजे रॅन्डम नंबर टाका 66 ट्रेंट अलेक्झांडर आर्नल्ड फॉर एक्झाम्पल. कारण काय काय नंबर्स असे असोसिएटेड असतात. निकोलस अनेल्का 39 काय काय गोष्टी अशा नंबर्स आणि प्लेयर खूप जास्त असोसिएटेड किंवा स्कोर लाईन. आता आजपर्यंत मी जेव्हा 8-2 बघतो मला ट्रॉमा येतो, माझ्या धडधड होते. म्हणजे मी इंडिया जेव्हा 8-4-2 होती पाकिस्तानच्या अगेन्स्ट क्रिकेट खेळतात तेव्हा पण मला ट्रॉमा आलेला. पण तो आर्सेनलचा आधी ट्रॉमा झाला, मग अरे नाही विराट कोहली आउट होतोय असं झालं. सो पॉइंट इज हे नंबर्स पण इम्पॉर्टंट. तर कोणी फॉलोअर्स जे आहेत पॉडकास्टचे त्यांनी नंबर्स टाकले तर आम्ही इट मॅच नाही होणार. मे बी तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळा फॅक्ट असेल पण आम्ही त्या नंबरवरनं काहीतरी फॅक्ट आणू. मॅच झालं तर नथिंग लाईक इट, झालं तर प्लेयर्सचे फोटोज आम्हाला पाठवा. हो. कुठल्या तरी एका रॅन्डम मॅचचा स्कोर आम्हाला पाठवा. आम्ही ते लाईक 3-5 झालेल्या सगळ्या मॅचेस पैकी कुठली तरी एका मॅचची खूप अमेझिंग स्टोरीज लाईक शोधू आणि घेऊन येऊ पुढच्या एपिसोडला. स्टॅमफर्ड ब्रिज, चेल्सी, आर्सेनल. करेक्ट. आणि 2 गोल पीटर चेकने नियर पोस्टला खाल्लेले. पण 3-5 लाईक अमंग हाय स्कोरिंग मॅचेस 3-5 इज अ व्हेरी लाईकली सीम्स वियर्ड व्हेन बोथ टीम्स आर I think in both the things Arsenal were goal down. माटाने स्कोर केलेला इफ आय एम नॉट रॉंग. लॉंग रेंज होतं ते पण आठवतंय. आणि तो टकला कोड होता ॲलेक्स नाही बारीक टकला प्लेअर असे केस होते त्याच्यामधूनच. बारीक टकला प्लेअर असे केस होते मधूनच चेल्सीचा पोर्चुगलचा राहुल मिरेलिस. सो असे रॅन्डम फॅक्ट्स येतात. इज प्लेड फॉर बोथ ना चेल्सी. ते खूप एक वेगळी 11 बनवत आहे. येस. ती पण कधीतरी फन म्हणून करू शकतो की
कसं आहे डार्बी रायव्हल्स साठी दोन्ही खेळणं हे खूप कॉमन आहे, पण रॅन्डम टीम्स म्हणजे चेल्सी आणि लिव्हरपूल आर नेव्हर in contention with each other. Always one of them is doing really good well, the other one is not doing well. खूप कमी काळ इंटरसेक्शन होता वेळ बोथ चेल्सी आणि लिव्हरपूल चांगले खेळत होते एकत्र. Unless it was the Steven Gerrard slip up and pass scored and won the league. So that was probably the only season. That is the only तो एकुलता एक सीझन आहे जिकडे चेल्सी लिव्हरपूल नेक टू नेक होते. I feel that was a very close title race ना 13-14. Yes, 13-14. बऱ्यापैकी क्लोज. आपण दोन्ही टीम्सच्या अगेन्स्ट फायनल हरलो त्या सीझन. तो सीझन तर आठवूच नको, ते आपण सगळेच अवे गेम हरायचो तेव्हा. असो एनिवे, बट दॅट इज वेअर वी आर ॲट व्हेन इट कम्स टू वन ऑफ अगेन माय कोर मेमरीज रिलेटेड टू फुटबॉल इज अबाउट ग्रोईंग अप. आणि मला सेल्फ सफिशियंट अडल्ट झाल्याचं फील आलं जेव्हा मी पहिल्यांदा कोणी मला थांबवलं नाही. मंगळवारी रात्री 12:30 वाजताची मॅच बघतोय, कोणी थांबवायला नाही. माझा टीव्ही आहे, मी बसलोय आणि मिडवीक, आणि असं पण नाही की महत्वाची मॅच आहे, बुल्स क्रिस्टल पॅलेस किंवा असं त्यांच्यात पण त्यांनाही माहिती की आपण 13वे-14वेच येणार आहोत या वर्षी. पण ती ऑटोनॉमी मिळाली ना की टीव्ही माझा, मी बघतोय मॅच. बट ही मॅच बघण्यामध्ये स्टेक्स आले तर तुला कसं वाटेल याबद्दल आपला पुढचा सेगमेंट आहे, त्याच्याबद्दल मी खूप एक्साइटेड आहे. पण आदित्यची फाटली आहे तर तो आपण ब्रेक नंतर बघूया. वेलकम बॅक टू सॉकर खाल्लेला माणूस. आता आपण दुसऱ्या सेगमेंट मध्ये याची मी खूप फोर्स करून घुसवली आहे या पॉडकास्ट मध्ये. ती सेगमेंट आहे फॅन्टसी प्रीमियर. आणि हे फक्त ह्या एपिसोड मध्ये असणार आहे. नाही आपण करणार ना, आपण पूर्ण वर्ष खेळणार आहोत. कारण फॅन्टसी प्रीमियर लीग हे बाकी तुमच्या गॅम्बलिंग वाल्या स्पोर्ट्स बेटिंग कंपनी सारखं नाहीये जिथे वित्तीय जोखीम असतं. यात जोखीम काहीच नाहीये, फक्त संताप, पश्चाताप आणि मनस्ताप एवढ्या 3च गोष्टी होतात. आणि मजा खूप येते कधी कधी, कारण कधी कधी काय होतं, तुमच्या टीम मध्ये शेफील्ड युनायटेडचा एक 4 मिलियनचा लेफ्ट बॅक असतो आणि तो 21 पॉइंट काढतो. 21 पॉइंट. तुला कल्पना नाही आदित्य की हे किती भारी आहे. ओमकार, तुला वाटतंय मी हे आधी नाही खेळलो, हे मी खेळून मी याचं डिॲडिक्शन झालेलं मला. पण आता आपल्याकडे इन्सेंटिव्ह आहे, कारण हे खेळल्याने काय होणार आहे ना की मग आपण बघणार फुलॅमच्या सगळ्या मॅचेस. कारण नाही, मी बघणारच होतो, मित्र आवडतो रे. आता तर आपले गेलं, मुलगी दिली आहे लग्नात फुलमला, असं फिलिंग येत आहे मला खूप एमिल स्मिथ रोमुळे. पण एनिवे, तर FPL मध्ये काय असतं थोडक्यात सांगतो ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी, की 15 प्लेयर्सची आपण टीम बनवतो. 15 प्लेयर्सची आपण टीम बनवतो 100 मिलियन मध्ये. प्रत्येक प्लेअरचा भाव वेगळा असतो. टू गिव्ह यू अ कॉन्टेक्स्ट, हालंडला 15 मिलियन लागतात आणि इप्सविच टाउनचा कुठल्या तरी सबस्टिट्यूट डिफेंडरला 4 मिलियन लागतात. आणि या रेंजमध्ये सगळे प्लेयर्स असतात. आणि आपल्याकडे 100 मिलियन आहेत, 15 प्लेयर घ्यायचे. त्यात आपण 2 कीपर, 5 डिफेंडर, 5 मिडफिल्डर आणि 3 स्ट्रायकर्स घेऊ शकतो. आणि खेळवताना त्यातले 11 प्लेयर्स आपण खेळवतो. आणि ते 11 प्लेयर्स त्या आठवड्यात कसे खेळतात त्याच्यावरती आपल्याला पॉईंट्स मिळतात. आणि ह्याच्यावर अख्खं मूड सेट होतो आणि मूड खराब होतो. बट ऍट द सेम टाइम आपण आत्ताच प्लग करूया की मोठा गेम झालाची मिनी लीग असणार आहे. आपल्याला जगात पहिला नाही यायचं आहे. आपल्याला, आपण मराठी माणूस म्हणून मराठीत पहिला आलो तरी आपल्याला खूप मिळणार आहेत बक्षिसं, असं प्रोड्युसर म्हणाले. ती काय आहेत माहिती नाही आम्हाला पण, कारण आता आम्ही बघा तुम्ही कसे आहोत, पण हे भरायचंय सगळं. मे पर्यंत हे सगळं भरायचं. आपल्या प्रोड्युसरने सांगितलंय तुम्हाला व्हेन्यू साठी पण पैसे नाही मिळणार आहे, चुपचाप माझ्या ऑफिसमध्ये येऊन. करेक्ट. प्रोड्युसर वाईट माणूस असतो कायमच, लक्षात ठेवा. मग खूपच जास्त. आणि बेन वाईट एवढा चांगला नसतो, वाईट असतो. पण एनिवे, पण तो प्रोड्युसर म्हणालेले की स्टेडियम व्हिजिट वगैरे तर असणारच आहे आमची. कुठली बालेवाडी तर बालेवाडी कुठल्या तरी स्टेडियमला नक्की नेऊ. बक्षीस नक्की असणार आहे. नाही, बक्षीस नक्की नाही, जोक्स अपार्ट बक्षीस नक्की असणार आहे. इट इज गोइंग टू बी अ बिग प्राइज. आणि शेवटी काय सगळ्यात महत्वाचं काय, खेळताना मजा आली हेच सगळ्यात मोठं बक्षीस. द ट्रू प्राइज वॉज ऑल द फ्रेंड्स वी मेड अलॉंग द वे. हे मला मराठी ट्रान्सलेट होत नव्हतं. तुला काय वाटतं मी इंग्लिश मध्ये बोललो, विसरलाय का? पहिला मराठी पॉडकास्ट इंग्लिश मध्ये. तर हे आपण करूया. त्या लीगचा कोड मी आमच्या एडिटरला दिलाय, तर तो असा मॅजिकली इथे अपिअर होईल आणि डिस्क्रिप्शन मध्ये असणार. आणि डिस्क्रिप्शन मध्ये टाकू, कारण युट्यूब वगैरे करतोय म्हणे आपण काय. हो का? मोठा गेम झालाय. लय मोठा. तर आता आपण एक एक करत
बाकी रूल्स तुम्ही बघून घ्या, काही त्यांच्या वेबसाईट वरती आहेत. काय सगळं एक्सप्लेन करत बसू मी. कोणाला एक्स्ट्रा रूल्स एक्सप्लेनेशन प्लस रेकमेंडेशन / ट्रेनिंग पाहिजे असेल तर तुम्ही ओमकारला त्याचं जीपे लिंक दिलंय, त्याला जीपे करा, तो तुम्हाला पर्सनल ट्रेनिंग देईल. ओमकार FPL ट्युशन्स नावाची पण एक लीग आहे ज्यात फक्त 4 लोक ज्यांना मी FPL खेळायला शिकवलं ते खेळतात. आणि मी आता त्यात शेवटीच येतोय, गेले दोन सीझन तरी मी शेवटचा आहे त्याच्यात. सो मी खूप चांगलं शिकवतो. ते IITians चे क्लासेस करतात तसं असतं. मी IIT नाही बना पर तुम बन सकते हो. करेक्ट. आणि माझे क्लासेस असे पण नाही आहेत की कोणीतरी बुडा लावलं. करंट इव्हेंट्स पे बातचीत नॉट बॅड. ओके. हॅव्हिंग सेड दॅट, आता आपण आपली आत्ताची टीम दाखवूयात, कारण आता प्री सीझन मध्ये चेंज करता येते. फ्रायडे रात्री 11 वाजता जी असेल ती फायनल टीम. पण बिफोर यू रिव्हील युअर टीम, आदित्य, मला तुझ्या टीमचं नाव जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे. कारण FPLच्या टीमची नावं ह्याच्यातले पंच ही खूप मोठी प्रथा आहे आपल्याकडची. सो माझ्या बायकोच्या 2 टीम्सचं नाव एकदा होतं एमेरी जोहराजबी. याच्यासाठी एक खूप भारी क्रिएटिव्ह आपल्याला करायला लागणार त्याच्यावर. एमेरी जोहराजबी, बलराज साहनीच्या पुन्हा एमेरीचा चेहरा टाकता आला तर बहार येईल. तर एमेरी जोहराजबी ही एका टीमचं नाव होतं आणि दुसऱ्या टीमचं तिचं नाव होतं आके मुझे छेड जाए. तर अशा टाईपची आपण पंच असलेली नावं ठेवायची. यावेळेस आपण अजून एक रिस्ट्रिक्शन टाकलं होतं की मराठी पंच करूया. मराठी पंच करूया. मोठा गेम झाला, ची लीग मराठी लीग आहे, तर ज्याचं नाव सगळ्यात भारी असेल त्यालाही मी बक्षीस देईन. शाउट आउट या नावाचं. आणि एवढंच. सो आता तुझ्या टीमचं नाव सांग मला. टीमचं नाव आहे काय हवंच तुला. काय हॅवर्ड्स तुला. हॅवर्ड्स बद्दल काय वाटतं तुला यावेळेस? तो नाहीये टीम मध्ये माझ्या FPLची. ऍट 8 मिलियन माझ्या टीम मध्ये तो आहे. चल तुझी टीम बघूया. माझी टीम टाकतात तिकडे अशी, आणि माझे कीपर्स तर सेमच आहेत तुझ्यासारखे, पिकफोर्ड आणि फाबियान्स्की. दॅट्स इट. ही आत्ता आहे टीम. मी आय एम शुअर तू 1-2 प्लेयर्स चेंज करशील बिफोर फ्रायडे, आणि मी ही टीम 25 वेळा चेंज करेन बिफोर फ्रायडे. हो, आय एम शुअर. कारण मला पण आता असं वाटतं मी डिफेन्स मध्ये ओव्हर इन्व्हेस्ट केलंय. तुझी टीम झाली, माझी टीम झाली, तुझी टीम झाली. बेसिकली आमच्या टीम्स फायनल काय होतील त्यानंतर कळेल, कारण जी डेडलाईन आहे तोपर्यंत टिंकरिंग विथ द टीम हे चालूच राहतं सगळ्यांचं. लास्ट मिनिट पर्यंत. आता ओझिल पण आपण कसं लास्ट मिनिट वर साईन केलं, तसंच असणार आहे. तसं मी लास्ट मोमेंट काय ते ती लीग जॉईन करा. परत सांगतो, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहेच आहे. आणि ते इंस्टाग्रामवर टाकू तेव्हा ती अशी इकडे स्टोरीवर टाकू, तुझ्या प्रोफाईलवर टाकू, माझ्या प्रोफाईलवर टाकू, सगळीकडे टाकू. व्हॉट्सअप ग्रुप बनवू पाहिजे तर. करेक्ट. जमलं तर विराट ब्रॉडकास्ट चॅनल करून टाकू. तोड देंगे अभी सब कुछ. पण पॉइंट इज हे असणार आहे अख्ख्या पॉडकास्टचा प्रोग्रामिंग, सॉकर खाल्लेला माणूस आणि द जनरल स्टफ. एपिसोड्स दर आठवड्याला येणार आहेत. गेम वीक नंतर आम्ही त्याच्याबद्दल बोलणार. सो गेम वीक नंतर रेकॉर्ड करू आम्ही आणि त्याच्यानंतर ते रिलीज करू. आम्हाला येत कल्पना नाही की किती वेळ लागेल, पण लवकरात लवकर आम्ही करू. आणि करायच्या आधी तुम्हाला नक्की सांगू, पण त्यात ते तुम्हाला कळेल यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे? लाईक, कमेंट, फॉलो, सबस्क्राईब, आणि तो आता युट्यूबवर पहिल्यांदा म्हणून तो घट्टा आयकॉन पण दाबून ठेवा. म्हणजे तुम्हाला कळेल की अरे एपिसोड आलेला आहे. मला कधीच वाटलं नव्हतं आयुष्यात की मी कोणाला तरी हे म्हणेन, हिट द बेल आयकॉन. हिट द बेल आयकॉन पण आले. पण करा लाईफ. आता हिट करा, कारण तुम्ही बघितला तरच हा प्रोग्राम काय म्हणतो मी, पॉडकास्ट. हा जो पॉडकास्ट आहे, जो प्रोग्राम नाहीये, पॉडकास्ट आहे. तुम्ही बघितला आणि लीग फॉलो केली आणि लीग जिंकला तर तुम्हालाच मिळणार आहेत प्राइजेस. प्रोड्युसरने प्रॉमिस केलेला, आम्ही काय बोलत नाही बाबा. नाही, मी स्वतः देईन जर लोक आले तर, FPL खेळायला लागले तर. आणि लीग बघूयात. आणि मला संपवता येत नाहीत गोष्टी, हे तुलाच करायला. मी बोलत राहीन फक्त. 3 टॉप प्रेडिक्शन या सीझनचे. गो. 3 टॉप प्रेडिक्शन. चेल्सी मॅनेजर गेट सॅक्ड बिफोर डिसेंबर. ओके. मी म्हणलं तसं गोलकीपर स्कोर्स अ गोल. ओके. आणि तिसरं प्रेडिक्शन काय असेल? टॉटनम नॉट इन टॉप 6. ओके. माझं पहिलं प्रेडिक्शन आहे प्रमोटेड टीम्स वोंट गेट रेलिगेटेड. वाव. ऑल थ्री. ओके. ॲज इन
नॉट द सेम 3 गोइंग आउट विल गो डाऊन, म्हणजे एक तरी उरेल, एक तरी उरेल. म्हणजे आय थिंक लेस्टर वगैरे उरायचे चान्सेस आहेत. म्हणजे नेहमीच की एक टीम ओव्हर परफॉर्म, एक टीम आली तशी जाणार आणि एक टीम कशी बशी वाचणार. तसं आहे. दुसरं प्रेडिक्शन, टेन हॅग गेट सॅक्ड. वाव, आफ्टर ऑल दिस ड्रामा. ओके. आणि तिसरं प्रेडिक्शन, सिटी विल लूज बाय अ बिग स्कोर लाईन दिस सीझन. लाईक ॲस्टन विलानी जाऊन 7-2 मारला. 7-2 वगैरे नाही, म्हणजे फॉर सिटी बिग स्कोर लाईन इज 3च्या वर. अच्छा, मग कोण करणार? आपणच करणार. हा असं. एनिवे, थँक्यू. ऐकत राहा, बघत राहा. आणि आमचं अजून हे पण नाही ठरलंय की बाय म्हणताना काय कॅच फ्रेज वगैरे करायचे. ते ठरेल हळूहळू, जितके एपिसोड करू तसे. कॅच फ्रेज. आय थिंक मी आता उठून निघून जातो. कॅच फ्रेज सोपी आहे. व्हॉट डू यू थिंक ऑफ टॉटनम? फक्त संताप, मनशाप आणि मनशाप हे करूयात ना आपण. हे ठेवूयात आपण. ठेवूया, छान वाटेल. कोणीतरी आलंच असं. कसं वाटलं जेव्हा असा टॉटनम 6वा गोल खात होती वगैरे, म्हणजे आतून जी मजा येत होती. हो. तर हा त्या आठवड्याच्या महत्वाचं टॉटनमचं नाव घेतलं आणि मच्छर.